राजकोट किल्ल्यावर शिवछत्रपतींचा पुतळा कोसळण्याच्या मुद्द्यावरून मवियाचं आंदोलन, आदित्य ठाकरे आंदोलनात सहभागी। राजकोट किल्ल्यावर ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये हाणामारी, पोलिसांनी कार्यकर्त्यांना केलं बाजूला। राजकोट किल्ल्यावर ठाकरे आणि राणे समर्थक आमने सामने, दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी। निलेश राणेंची पोलिसांसोबत हुज्जत। नारायण राणेंची एबीपी माझाच्या प्रतिनिधीला दमदाटी, नारायण राणेंनी एबीपी माझाचा माईक ढकलला। नारायण राणेंची एकेकाला घरात घुसून मारण्याची भाषा, पोलिसांशी बोलताना निलेश राणे यांचीही अरेरावीची भाषा। नारायण राणे यांची बोलण्याची पद्धतच तशी आहे, ते आक्रमकपणे बोलतात, पण त्यांना धमकी द्यायची असेल असं वाटत नाही। राणेंच्या धमकीवजा वक्तव्यावर उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। राजकोट किल्ल्यावर तासभर ठिय्या दिल्यानंतर मुख्य दरवाजातूनच आदित्य ठाकरे किल्ल्याबाहेर, यावेळी राणे समर्थकांची जोरदार घोषणाबाजी। किल्ल्याबाहेर जाताना आदित्य ठाकरेंकडून घोषणाबाजी, आदित्य ठाकरेंनी दिल्या जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा। राजकोट किल्ल्यावर झालेल्या राड्यानंतर आदित्य ठाकरे आणि नितेश राणे यांची नजरानजर, एकमेकांना खुन्नस देतानाची दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद। राड्यामुळे राजकोट किल्ल्याचं मोठं नुकसान, कार्यकर्त्यांनी वादात किल्ल्याच्या भिंतीवरील चिरे पाडले। किल्ल्यावरील पडलेले दगड निलेश राणेंनी स्वतः उचलून तटबंदीवर लावले। ठाकरे गट आणि भाजपच्या राड्यात गडाचं नुकसान। राजकोट किल्ल्यावर भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची धक्काबुक्की, काही पोलीस कर्मचारी जखमी। मालवण तहसीलदार कार्यालयासमोर मवियाचं भर पावसात आंदोलन, आदित्य ठाकरे, जयंत पाटील, वैभव नाईक, अंबादास दानवे आंदोलनात सहभागी। शिवरायांच्या पुतळ्याचं कंत्राट दिलं तो 24 वर्षांचा तरुण आहे, ज्याच्याकडे काही अनुभव नाही, त्याला कसं निवडलं गेलं, आदित्य ठाकरे यांचा सवाल। महाराष्ट्रामध्ये जे औरंगजेबाला करता आलं नाही ते सरकारने करून दाखवलं, पुतळ्याच्या दुर्घटनेवरून जयंत पाटलांची सरकारवर टीका। नौदलाच्या 2 अधिकाऱ्यांकडून शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी, पुतळा कोसळल्याचा स्वतंत्र अहवाल तयार करून तो नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवला जाणार। पुतळा शिल्पकार जयदीप आपटे, स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा, शिल्पकार आणि कन्सल्टंट यांनी निकृष्ट उभारणी केल्याचा ठपका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।